जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं होतं तेव्हा त्यांना सोडवण्याचा प्रयत्न कोणी का केला नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. पण खूप लोकांना अशा मावळ्यांबद्दल माहितीच नाहीये की ज्यांनी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यातीलच एका निष्ठावान मावळ्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. फेब्रुवारी 1689 मध्ये संभाजी महाराजांना मुघलांनी फितुरीने संगमेश्वर येथे पकडले. ही बातमी रायगडावर पोहोचताच येसुबाई यांनी संयमाने परिस्थिती हाताळली. परंतु रायप्पा महार म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांचे बालपणापासूनचे सवंगडी आणि विश्वासू अंगरक्षक आपल्या धनाच्या छळाची बातमी ऐकून ते संतप्त झाले. मोजक्या साथीदारांसह बहादूरगडाच्या दिशेने ते निघाले, जेथे संभाजी महाराजांना कैदेत ठेवले होते. 5 लाखांच्या मुघल सैनिकांच्या छावणीत रायप्पा महार भिस्ती म्हणजेच पाणी वाहणाऱ्यांच्या मदतीने प्रवेश मिळवला. पाणी पुरवठा करणाऱ्यांच्या वेशात ते वावरत होते. एका दुपारी छावणीत गोंधळ उडाला आणि मरहट्टा संभा असा शब्द त्यांच्या कानावर पडला आणि त्यांनी पाहिलं की संभाजी महाराजांना काटेरी साखळ दंडात अडकवून त्यांची धिंड काढली जात होती. हे बघून रायप्पा महाराजांचं रक्त खवळलं आणि ते एकटेच शत्रूंच्या सैनिकावर तुटून पडले. त्यांनी शत्रूंच्या सैनिकांना लोळवायला सुरुवात केली. त्यांच्या तलवारीच्या एका फटक्यात 3 मुघल सैनिक कोसळत होते, परंतु मुघल सैन्य अफाट होतं. रायप्पा महाराजांचे शरीर रक्ताने माखले होते. घावावर घाव बसत होते, पण शेवटच्या क्षणापर्यंत शंभूराजांचा जयघोष करत त्यांनी लढा दिला. अखेर शत्रूंच्या प्रचंड संख्याबळापुढे ते धारातीर्थ पडले. अशा मैत्रीत एकनिष्ठ राहणारा आणि स्वराज्यासाठी स्वतःचं बलिदान देणाऱ्या रायप्पा महाराजांचा हा इतिहास सर्व लोकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे.